दिसतच असेल तुम्हाला, एकदम मोठी साईज आहे मरळची. मरळ दिसते आजच्याला आहे ना, मरळे झालं दावणीला की पिशवी भरलेली आजच्याला मरळींनीच. ही पण मोठीच आहे ना का, के पीस पाडल्यात मरळचे आणि यांना रेसिपी बनवायची मरळची. बघा किती मोठे आहे वाम. आता आहे ना सकाळचे 7 वाजलेत आणि मी चालूय नदीवरती. हे बघा अजिबातच रस्ता नाही या साईडला. या गवतातनं असं जायला लागतंय नदीच्या कडेला. तिकडे ना जाऊन दावणी लावल्यात काल संध्याकाळी, तर त्याच काढण्यासाठी ना चाललोय आता. आणि गवतावरती सुद्धा इतकं पाणी आहे ना सकाळ सकाळ, तर पूर्ण ना कपडे भिजतात सगळे. तर चला तिकडे समोर जाऊ पाहिलं तर. आणि लय त्या साईडला आहे ना गजपानपणे लय अडचण आहे. बघा मोठी मोठी झाड आहे त्या साईडला. आलोय हे बघा नदीच्या कडेला आणि सकाळ सकाळ पाणी किती शांत आहे आणि एकदमच भारी. त्या साईडला खालच्या बाजूला आहे ना दावणी लावलेलं आहे तिकडं. आता आहे ना पाण्यामध्ये लगेचच उतरतोय मी, कारण तर आहे ना उशीर होणार आहे. दावणी काढायला आहे ना उशीर लागतोय. आता आहे ना पाण्यामध्ये सुद्धा उतरून आलोय टुपावरती आता. आणि आता आहे ना बरंच तिकडं खाली जायचंय. अजून आहे ना या झाडाच्या पलीकडे जायचंय. त्या साईडला आहे ना जाऊन दावणी लावल्यात. तर चला त्या साईडला जाऊ पहिलं तर येणे बघू तिकडं मरळी भेटल्यात का दावणीला. आलो आता एकदमच जवळ. त्या साईडला दावणी लावल्यात तिथून तर. आणि असं वाटतंय लांबूनच तिथे आहे ना एक मरळ सुद्धा आहे ना लागलेलं दिसते ह्या टिपाडाच्या तिकडे थोडं पुढं. तर चला पहिलीच आहे ना सुरुवात झाली. ज्या साईडला ना बांधली ना तिथंच बघा, इथंच मरळ वाटते. आणि इथून आहे ना दावणी खालीपर्यंत आहे तिकडं. तर चला बघू आता किती मोठे ते तुम्हाला आहे ना जवळून दाखवते आता. तर एकदमच भारी काम झालेलं वाटतंय आता आहे ना बघू. आणि मरळची साईज सुद्धा आहे ना एकदमच मोठी साईज आहे मरळची. तुम्हाला सुद्धा आहे ना दाखवतो आता. एकदम मोठी मरळ आहे, दिसतच असेल तुम्हाला. एकदम मोठी साईज आहे मरळची. आता आहे ना फक्त भेटायला पाय पकडून घ्यायचे ते अगोदर, नाहीतर आहे ना बरेचशा वेळा आहे ना निष्ठून जातात. मरळ आहे ना खालीच थांबले आता. हे बघा इथे. तर चला आता आहे ना पकडून घेतोय पाटक्याने, नाहीतर आहे ना निष्ठून जाऊ शकते मरळ. आता आहे ना मरळ सुद्धा घेतली काढून पिशवीमध्ये, अंजात ठेवून घेतले आता. मरळ एक तर भेटले आता. बघू आता इकडे समोर सुद्धा आहे ना बऱ्याचशा लांब दावणी आहेत, तिकडे जाऊन बघू. आता जर एखादी दिसलीच ना तुम्हाला दाखवतोय. आणि इथं सुद्धा आहे ना दावण पाण्यामध्ये आहे ना खाली वाकलेले वाटते, कारण तर आहे ना तंगूस खाली घातलाय मरळीने तर. आणि जाऊन बघू आता तिथं आहे का मरळ. बघा इथं आहे ना समोरच इथं आणि तेवढ्या जाग्यामध्ये. तर बघू आता एखादी भेटते का परत एकदा. पहिलीची एक तर मोठ्या साईजची भेटली. तिथं समोर सुद्धा मरळ हाय, ती सुद्धा आहे ना एकदमच मोठ्या साईजची मरळ आहे, तुम्हाला दिसायची नाही लांबून. आता आहे ना दुसरे सुद्धा आहे ना मरळ पिशवीमध्ये घेतली काढून. इथं दोन दोन मरळ आहेत, एकदमच मोठ्या साईजचे आहेत. आणि इथं सुद्धा एक समोर बारक्या साईजचे आहे. आणि तिकडं सुद्धा आहे ना त्या साईडला सुद्धा आहे ना मरळ दिसते. आजच्याला आहे ना मरळे झालं दावणीला. इथं इथली पहिले तर घेतोय काढून ही बारक्या साईजची आहे. आणि तिकडं सुद्धा आहे ना एक दिसती इथून लांबूनच, कारण तर आहे ना वरचा तंगूश आहे ना तिथं सुद्धा आहे ना खाली घेते मरळ. तर तिथं सुद्धा हाय मरळ. दोन तर भेटल्यात, अजून आहे ना दोन दिसते ते मरळे अजून तुम्हाला हे दाखवत. इथं आहे बारकी आहे म्हणायला, पण इतकी पण बारीक नाही. तरी सुद्धा ना अर्धा किलो ते 3 पावशेर हाय मरळ ही सुद्धा. आणि या झाडाच्या पलीकडे एक आहे. तर चला ही घेतोय काढून आणि तुम्हाला ती दाखवतोय मग डायरेक्ट.
ती घेतली बारकी काढून. आता आहे ना तुम्हाला समोरची मरळ दाखवतोय. इथं किती हलवते बघा पाणी. तुम्हाला आहे ना जवळून दाखवतोय आता. आणि इथं एक आहे आणि बघा इथं सुद्धा एक बारक्या साईजचे मरळ आहे. दोन दोन आहे एकाच ठिकाणी. इथं एक आणि समोरच एक. ही आहे ना थोड्या मोठ्या साईजचे आहे. पहिले तर आहे ना ही काढून घ्यायला लागणार आहे मरळ. इथल्या ना दोन्ही सुद्धा घेतल्यात काढून. आता सगळे मरळ आहे ना आता 4 ते 5 झाल्यात. आणि अजून सुद्धा आहे ना निम्मी दावण आहे. आता बघू तिकडं सुद्धा ना समोर किती भेटतात आपल्याला मरळे. आलोय आता या साईडला. त्या झाडाच्या पलीकडं होत्या सगळ्या मरळे आणि आता ना अलीकडं आलो. इथून सुद्धा तिथपर्यंत दावण आहे. एवढ्या जागेमध्ये तर नाही काय दिसत. आता बघू एखादी दिसली तर दिसली. असली ना तर तुम्हाला नक्कीच दाखवतोय परत एकदा. या लाकडामध्ये सुद्धा ना एक मरळ आहे. आता आहे ना तुम्हाला जवळून दाखवतोय. आतमध्ये त्याच्यामध्ये आणि दावण सुद्धा आहे ना आतमधनच घेतलेले. आणल्यावर आहे ना त्याच्यामध्ये मरळ पण लागली. तुम्हाला ना दाखवतो. आताच ना उडी मारलेले मरळीने. पाणी आहे ना सगळं वरती उडवलेलं. त्याच्यामुळे ना कळाली लगेचच. त्या साईडला आहे. या साईडला आहे मरळ. आलो आता एकदमच जवळ. काही वेळेस ना निष्ठून जातात. अशा सुद्धा ना लय अशा उड्या मारायला लागल्या ना निष्ठून जातात. तर घेतोय आता. बारक्या साईजची मरळ म्हणायला ही मोठी नाही. आता आहे ना उगाच थोडी राहिले दावण. त्या झाडाच्या आहे ना पलीकडे फक्त. तिथून तर शेवट आहे तिथपर्यंत आणि मग संपली. जातो आता बघतोय तिथं जर मरळ असली ना ती सुद्धा आहे ना तुम्हाला दाखवते. वाटत तर नाही आसन म्हणून. आता भेटल्यात आजच्याला आहे ना भरपूर मरळ भेटल्यात. आणि तिथं गेल्याच्या नंतर आहे ना दावण काढत काढत जायचंय. आता आहे ना पूर्ण दावणी बघून झाल्यात. आता आहे ना दावणी काढून घ्यायच्यात. बऱ्याचशा लांब आहे आता काढत जायचंय. आणि त्या साईडला गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय परत एकदा. आता आहे ना सगळ्या दावणी झाल्यात काढून. 2 लावलेल्या दावणी आहेत आणि एक बारक्या साईजच्या. ह्याच्यापेक्षा 2 दावणीला आहे ना मरळी जवळजवळ आहे ना 6 मरळी लागल्यात. इतकी पिशवी भरलेली आजच्याला मरळींनीच. तर बऱ्याच दिवसानंतर आहे ना मासे भेटल्यात आजच्याला आहे ना. मार्केटला सुद्धा आहे ना जायला जमणार आहे. कारण तर आहे ना नदीला बराचसा दिवस आहे ना रोजच पाऊस पडायचा वळवाचा आणि जाळे काही लावायला जमायचंच नव्हतं. तर आजच्याला ना काल संध्याकाळी ना दावणी लावलेल्या आणि मरळी तर भेटल्यात. त्यानं बाहेर पण निघून आलोय. तुपाची पण हवा सोडली आणि आता निघायचंय घरी. मरळी सुद्धा आहे पिशवीमध्ये. तर आता आहे ना घरी गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय पाटीमध्ये वतून. चला घरीच जाऊ आता पाटक्याने. घरी पण येऊन पोहोचलो आता. आणि पिंकी बघा पिशवी घेते काढून. मरळे आहेत आज भेटल्यात आज बऱ्याच दिवसानंतर. त्या पण बऱ्याच. काय समंता बघा समंता आले लगेचच. घे चल पाटीमध्ये आता काढायच्यात. चांगली मोठी आहे ना ही सगळ्यात मोठी मरळ आहे. याच्यापेक्षा दुसऱ्या ना बारीक असते तरी सुद्धा ही पण मोठीच आहे ना का. तिकडे ना आहे आता भाजी करायला लागले मग कोबीची. तुम्हाला मरळी दाखवते. किती आहे सगळ्या. 6 आहे. 6 ना. हा 2 बारीक आहे ना. हा सगळे जिवंत आहे. सगळे जिवंत आहेत. मरळ आहे ना लवकर मरत नाही. ना एक बारक साईजची आहे ना मरळ घ्यायची. तशी पण आहे ना भाजी तर बनवलीच घरामध्ये. आणि एक मरळ आजच्याला घेणार आहे.
बारकी आहे तरी सुद्धा आहे ना अर्धा किलो ते 3 पावशरची मरळ आहे आणि ती घेणार आहे आता घेतली पिंकीने आणि आता साफ करून एकदम भारी रेसिपी बनवायची आजच्याला मरळची रेसिपी असणार आहे कारण तर मरळी पण भरपूर भेटल्यात त्याच्यातली एक काढली पिंकीने साफ करून पण घेते मी लगेच आणि एकदम भारी फ्राय बनव काहीतरी काय बनवायचे का कालवण बनवायचं पिंकी कालवण बनवायचं कालवण बनवू एकदमच भारी आजच्याला एकदमच भारी रेसिपी असणार आहे मरळची खवले काढून घेते पहिले तर डोक्यावरती पण लई खवले असतात त्याच्या मरळला ना हा मरळीला ते पण काढायला लागतात असे हे बघा निघतात दिसतात ना मरळीला काही जास्त घाण नसते थोडीशी जास्त घाण कचरा मोठे मोठे पीस बनवल्यात इतके पीस पाडल्यात मरळचे आणि मरळचे पीस किती भारी दिसतात एकदमच ताजे आणि फ्रेश आता एकदमच भारी आहे ना रेसिपी बनवायची मरळची तुम्हाला ना दाखवतोय आता आहे ना दावण बनवायची नवीन कारण तर आहे ना मरळ भेटतात त्याच्यामुळे ना परत एक दावण बनवून घेतोय दावणीचं सगळं सामान आहे तुम्हाला आहे ना तंगूस पण दाखवतोय 3 पाकिट आहेत तंगूसची जाड तंगूस आहे लई जाड लागते 100 नंबर कमीत कमीत लागतंय मरळसाठी आता गळ किती राहिलं बाकी त्याचे वे नाहीतर जमायचं पण नाही आहेत इतके आहेत तरी आम्हाला हे बघा आहे ना अजून किती 2 4 26 27 आहेत वाटतं गळ सगळे तर त्याचे बनवू आता एक दावण हो एक दावण आहे ना होणार आहे याचे चांगलेच मोठे होते तरी सुद्धा घेतो आता बनवून तुम्हाला थोडंफार दाखवतोय तोपर्यंत आहे ना कालवण पण बनवायचंय मरळचं आणि जसं जमेल तसं तुम्हाला दाखवतोय आता गळ बांधून घेतोय बघा इतकं तंगूस काढलंय इतकं घ्यायचंय तंगूस आणि मग गळ एक बांधायचंय सगळ्यांना सेम इतकं तंगूस आहे आणि बघा इथून आहे ना असं वाकून यांच्यातून आहे ना आडं मारलेलं असतंय त्याच्यातून आहे ना हे तंबूस या साईडला घ्यायचंय असं पॅक करायचंय इथं बारकी पकडे आणि साठकत्यात सुद्धा बऱ्याचशा वेळेला हाताला लागू शकतात कारण तर आहे ना जपून हे सगळं काय करायला लागतंय हे सुद्धा आहे ना दावण बनवायचं सुद्धा आहे ना लय अवघड आहे झालंय बघा थोडं परत एकदा ना ओढतोय त्याला दाखव बरं इकडं कसा बांधलाय घर ते समोरचं अजून कापून टाकायचंय बिलेटने ये आहे ना ये तंगूस राहिलेला तो पण कट करायला लागतोय ना त्या साईडला आई तंगूस गुंडाळून घेते त्या काठीला तो घ्यायचा गुंडाळून आणि त्याच्यानंतर त्याला गळ बांधायचा तुम्हाला दाखवतोय थोड्या वेळाने पूर्ण कशी काय बनवायचे ते तुम्हाला सांगतोय मरळीचं कालवण बनवणार आहे आज आणि मरळ साफ करून आणली कांदा टोमॅटो झालाय कापून सगळं इथं मसाले सुद्धा घेतलेत मी मिरची पावडर हळद कांदा मसाला आणि गरम मसाला गॅस पेटवून घेते कढईत तापले आता तेल टाकून घेते लगेच तेल चांगलं तापलंय कांदा टाकून घेते लगेच
मिरची पण टाकते, टोमॅटो टाकून घेते लगेच, मिरची आणि कांदा पण शिजलाय नसता, हे इथं मसाले आहे ते पण टाकून घेते लगेच. कोथिंबीर पण टाकून घेते लगेच. मासे पण टाकून घेते. मासे मिक्स करते मसाल्यात. पाणी वतून घेते. कालवण झालंय आता उतारून घेते. आता ना जेवायला बसलोय आम्ही. अनुष्कीने घेतलंय ताट. मरळचं कालवण आहे आजच्याला. एक पीस ताट पण आलंय माझं, पिंकीने दिलंय वाढून. आता आहे ना इकडे बटाट्याची भाजी आहे आणि मरळचं कालवण. मरळचे पीस बघा एकदमच भारी आहे बघा, मोठे मोठे पीस आहेत. इकडे अनुष्का बसले जेवायला. इकडे छाया. हे पिंके कसं झालंय? मस्त झालंय कालवण बघा, मरळचे पीस एकदमच भारी. बऱ्याच दिवसानंतर आहे ना मरळचे आचार्याने रेसिपी बनवली. मरळचं कालवण कडक मांस असते मरळचं. भात असो भाकरी असो एकदमच भारीच लागते त्याचं संग. तर या जेवायला. आता जास्त दाखवायला जमायचं नाही, दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने परत. आता आम्ही मार्केटला चाललोय. मरळी अजून जिवंत आहे. तर रिक्षा पण आलाय. आता आम्ही चाललोय. घे पाठी चल पटकीने. आज दोघी जणी चाललोय आम्ही. मार्केटला इथं जागा केलाय. 2-3 दिवस झालेत, तर 2-3 दिवसांनी आलोय. वळंजे आणि पाटी भरून. वाम किती मोठे आहे. किती किलोची आहे ती? 1 किलो. घेतली का? बघा किती मोठे आहे वाम. आमच्याला ना पिंकी एकटीच गेलते मार्केटला. मला काही जायला जमलं नाही. तर पिंकीने जे काय तुम्हाला दाखवलं ते पिंकीने सगळं काय दाखवलंय. तर आता ना जास्त काही दाखवायला जमायचं नाही. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.